हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत गुलाबजाम। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। आपण ह्या पनीरचे गुलाबजाम बनवणार आहोत। आता आपण काय करायचं आहे, हे पनीर पहिल्यांदा किसून घ्यायचं आहे। इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे बघा अशी। तर आपण ह्याच्याने पनीर किसून घेऊया आता। पनीर इथे आपल्याला आहे ना एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणून मी हे पनीर किसून घेत आहे। नंतर आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे हे सगळं पनीर। बघा इथे सगळं पनीर मी असं किसून घेतलेलं आहे। आता आपण पनीर हाताने स्मॅश करून घेऊया चांगलं। छान असं प्रेस करायचं, म्हणजे सगळं पनीर आहे ना असं छान असं एकजीव होतं। बघा अशा पद्धतीने पनीर स्मॅश करायचं आहे आपल्याला। जेवढं तुम्ही हे पनीर स्मॅश कराल ना तेवढे तुमचे गुलाबजाम एकदम छान होतात, छान टेक्स्चर येतो गुलाबजामला। बघा इथे पनीर छान असं स्मॅश करून झालेलं आहे। इथे आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत, चिमूटभर खायचा सोडा। इथे मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे। अर्धा चमचा इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। इथे आपण जेवढा मैदा घेतला होता तेवढीच आपण ही मिल्क पावडर घेतलेली आहे 3 चमचे। आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया। इथे आपण थोडा देखील पाण्याचा वापर करायचा नाहीये। छान असं मळून घेऊया। बघा इथे छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण काय करायचं आहे, हा गोळा एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचा आहे। कारण आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, त्याच्यामुळे काय होणार, रवा थोडासा फुलेल। इथे आता आपण पाक करायला ठेवूया। गुलाबजामचं पीठ भिजेपर्यंत आपला इथे पाक तयार होईल। इथे साखर टाकूया। 1 वाटी मी इथे साखर वापरलेली आहे। इथे आपण 4 वेलच्या घेतलेल्या आहेत, त्या बघा अशा फोडून घेतलेल्या आहेत मी। आता आपण इथे पाक हा तयार करून घेऊया। पाक आपल्याला जास्त कडक करायचा नाहीये, हलकासा इथे पाक बनवायचा आहे आपल्याला। फक्त साखर वितळली तरी चालेल। बघा इथे पीठ आपलं भिजलेलं आहे। आता आपण हे हलकसं मळून घेऊया आणि याचे गोळे करून घेऊया। हलकसं आता मळायचं आहे इथे आपल्याला हे पीठ, म्हणजे आपले गोळे इथे बनवायला तयार होईल। आता आपण इथे गोळे बनवून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपण गोळे बनवणार आहोत। अशा पद्धतीने सगळे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत। बघा इथे पाक देखील चांगला तयार होत आलेला आहे।
अजून थोडा वेळ इथे आपण 5 मिनिटं उकळून देणार आहे. इथे आता आपण कढई ठेवूया आणि गुलाबजाम फ्राय करून घेऊया. एका साईडला आपला पाक पण तयार होतोय बघा, आणि एका साईडला आपण आता गुलाबजाम तळून घेऊया. तेल टाकूया. इथे आपण तेलामध्ये टाकणार आहोत 1 मोठा चमचा तूप. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गुलाबजाम तळणार ना, तुम्ही तेलामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं, म्हणजे आपले गुलाबजाम एकदम टेस्टी बनतात. बघा इथे सगळे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. एका साईडचे आपण हे गुलाबजाम केलेले आहेत. इथे आपले 20 ते 25 गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तेल देखील छान इथे गरम झालेलं आहे. आता आपण गुलाबजाम फ्राय करून घेऊया. इथे आपल्याला मंद गॅसवरती हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे. एकदम गोल्डन असे ब्राऊन करायचे आहेत. बघा पहिल्यांदा आहे ना, असं फोकच्या साह्याने हलवायचे आहेत आपल्याला. आपण इथे थोडा सोडा वापरलेला आहे. सोड्यामुळे काय होतं ना, गुलाबजाम असे छान असे फुलतात आणि आतून देखील असे छान असे जाळीदार होतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मीडियम गॅसवरती फ्राय करायचे. बघा एका साईडला पाक आणि एका साईडला आपले गुलाबजाम तळले जात आहे. आता आपण हा गॅस बंद करूया. पाक आपला छान असा तयार झालेला आहे. आता पुढच्या येणाऱ्या काही महिन्यातच आपल्या महाराष्ट्रीयन सणाला सुरुवात होत आहे बघा. सण म्हणजे फक्त नवीन कपडे, गोडधोड पदार्थ आणि सजावट नाही. सण म्हणजे आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या माणसाशी जोडून घेण्याचा दिवस आहे. आज या गुलाबजामच्या गोड सुगंधासोबत मनात एक इच्छा आहे. प्रत्येकाच्या घरात सुख असावं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावं आणि कुणाच्याही आयुष्यात एकटेपणापेक्षा आपल्या माणसांची साथ मोठी असावी. जसा हा गुलाबजाम पाकात मुरून अधिक गोड होतो, तसंच आपणही प्रेमात, नात्यात आणि चांगल्या विचारात मुरत जाऊया. कारण आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. थोडं प्रेम, थोडा विश्वास आणि आपल्या माणसांची साथ पुरेशी असते. या सणांचा गोडवा तुमच्या आयुष्यात वर्षभर राहो. येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा छान असा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे गुलाबजामचा कलर. अजून आपल्याला इथे हा ब्राऊन करायचा आहे. छान असा म्हणजे ब्राऊन झाला की आपण हे काढून घेऊया. बघा इथे गुलाबजाम छान असे फ्राय झालेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊया. आणि हो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण अजून एक महत्त्वाची सूचना इथे बाकी आहे. बाकीचे पण आपण गुलाबजाम तळून घेऊया. बघा इथे आपले गुलाबजाम पण तयार आहेत आणि इथे आपला पाक पण तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे आहेत. पण बघा मी इथे पाक आहे ना थोडासा कोमट केलेला आहे. एकदमही गरम पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे नाही आहेत. कारण जर तुम्ही एकदम गरम पाकामध्ये गुलाबजाम टाकणार ना, तर गुलाबजाम फुटू शकतात. आता इथे तुमची खास शेवटची टिप्स आहे. जर तुम्हाला एकदम मार्केटसारखा फ्लेवर घ्यायचा असेल ना, तर पाकामध्ये 1 चमचा इथे तूप टाकायचं आणि हे हलवून घ्यायचं. पाकामध्ये तुपाचा 1 चमचा टाकल्यामुळे ना त्याचा फ्लेवर एकदम अप्रतिम बनतो, एकदम लज्जतदार बनतो.
आता इथे थोडंसं हलवूया, म्हणजे गुलाबजाम वर खाली होतील. इथे झाकण ठेवून एक अर्धा तास गुलाबजाम पाकामध्ये मुरून द्यायचे. बघा इथे गुलाबजाम छान असे मुरले आहेत. आता आपण हे ओपन करूया. बघा इथे किती मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत. जेवढे हे दिसायला सुंदर झाले त्याच्यापेक्षा याची चव दुप्पट छान झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया.